आता एक महत्त्वाची बातमी। महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला जिथे विरोध होतोय तिथे नव्यानं आरेखन करण्याच्या सूचना आता शासनामार्फत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला देण्यात आलेल्या आहेत। महामार्गासाठी 9385.36 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाचं म्हणणं आहे। शक्तीपीठ महामार्गाला 12 जिल्ह्यांमधून मोठा विरोध होत असून हा महामार्ग रद्दच करा अशी मागणी होतीये। त्यामुळे हा विरोध लक्षात घेऊन आता नव्यानं आखणी करण्याची सूचना देण्यात आली। दरम्यान येत्या 24 तारखेला शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 जिल्ह्यांमध्ये आंदोलन होणार आहे। शासनाच्या या निर्णयानंतर आता आंदोलकांची भूमिका नेमकी काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। दरम्यान शक्तीपीठ प्रकरणी सरकारनं ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी दिलाय। तसंच निवडणुकीच्या तोंडावर भाजपला खोटं बोलायची सवय असल्याचं विशाल पाटलांनी म्हटलेलं आहे। पुन्हा एकदा विनंती करून, कारण ही विनंती शेवटची असणार आहे, त्यानंतर आंदोलन उभं करावं लागणार। शेवटची विनंती सरकारला करतो की ज्या पद्धतीने तुम्ही कोल्हापूर वगळलेला आहे, आम्ही शक्तीपीठाला विरोध करत नाही, पण शक्तीपीठाला पर्यायी रस्ता हा आमचा जो रत्नागिरी नागपूर हायवे आहे तो उपलब्ध असताना त्या रस्त्यालाच शक्तीपीठाला पुढे जोडावं। सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातून लोक शेतकरी जमिनी द्यायला तयार आहेत, त्यामुळे जिथं ज्यांची तयारी आहे तिथं जमिनी घ्यावेत। स्वतः ह्या मतदारसंघातले भाजपचे आमदार सांगलीचे असतील, मिरजेचे असतील, त्यांच्या मतदारसंघातनं हा रस्ता येत असताना मतदारसंघातले 95% ह्या हायवेच्या विरोधात असताना त्यांनी काही आवाज उठवत नाहीत, हे दुर्दैव आहे। मी त्यांना विनंती करतो की राजकारण विरहित आपण एकत्रित जाऊया आणि हा कुठल्याही परिस्थितीत अधिग्रहणाचा विषय सांगली, मिरज आणि तासगाव या 3 मतदारसंघापुरता रद्द करावा।